तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲग्रिकल्चर ड्रोनचे इंट्रोडक्शन। ॲग्रिकल्चर ड्रोन कशा पद्धतीने वापरले जाते, त्याच्यामध्ये कुठले पार्ट आहे, त्याचा यूज काय आहे, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर आता आपण स्टार्टिंग करूया टँक पासून। तर हे आहे 10 लिटर कॅपॅसिटीचे ॲग्रिकल्चर ड्रोन, ज्याच्यामध्ये आपण स्प्रेइंगसाठी जे की यूज केले जाते। याच्यामध्ये आपण पेस्टिसाइड व आपले पाणी हे दोन्हीचे मिश्रण करून ॲट ए टाइम एका एकरासाठी आपण 10 लिटर पाणी टाकत असतो। 10 लिटर पाण्यामध्ये आपलं 1 एकर क्षेत्र याच्यामध्ये कव्हर होते। आता नॉर्मली जर आपण बघायला गेलं तर एका एकरासाठी आपल्याला 100 ते 150 लिटर पर्यंत पाणी लागते, पण ॲग्रिकल्चर ड्रोनमध्ये आपल्याला फक्त 10 लिटर पाण्यामध्ये आपण 1 एकर क्षेत्र हे स्प्रेइंग करू शकतो। आता ते कसं काय करू शकतो हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही 100 लिटर 150 लिटर पाणी एका एकरासाठी आपण यूज करतोय, मग ड्रोनमध्ये एवढ्या कमी पाण्यामध्ये कसं काय आपण 1 एकर क्षेत्र स्प्रेइंग करू शकतो? तर याचं सिंपल आन्सर असं आहे की याच्यामध्ये जे लागलेले नोझल्स आहे, हे जे नोझल्स आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे, त्याच्यामधून निघणारे जे पाण्याचे कण आहेत ते अतिशय सूक्ष्म, म्हणजे 50 ते 60 मायक्रॉनचे याच्यातून निघणारे कण असतात। म्हणजे सूक्ष्म पद्धतीने याच्यातून पाण्याचे कण निघतात आणि ड्रोन हे स्पीडली चालत असते, त्याच्यामुळे एका एकरामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये आपलं स्प्रेइंग कंप्लीट होत असते। तर सोबतच याच्यामध्ये आता ड्रोनला विविध पार्ट्स आहे जे की ड्रोनला स्प्रेइंग करताना मदत करते। आता ड्रोन जेव्हा आपण फ्लाइंग करतो तर त्याच्यामध्ये आता कुठले पार्ट्स आहे जे की आपण यूज करतो, तर त्याच्यामध्ये मेनली आपण यूज जे होणे जाणलेलं आहे ते आहे प्रोपेलर्स। प्रोपेलर हे ड्रोनला उडण्यासाठी मदत करतात, सोबतच त्याच्या ज्या मोटर्स आहे त्या मदत करतात। आता या ड्रोनला 6 मोटर्स आहे। मोटर आहे ते घडीच्या दिशेने घुमणार म्हणजे CW, दुसरी जी आहे ते CCW म्हणजे ते घडीच्या विरुद्ध दिशेने घुमणार। अशा याला 6 मोटर्स आहे ज्या की ड्रोनला हवेमध्ये उडण्यासाठी मदत करतात। त्याच्यासोबतच त्याला प्रोपेलर येतात। जे प्रोपेलर आहेत, ज्या मोटरचे प्रोपेलर त्या मोटरलाच लागले पाहिजे, म्हणजे CW मोटरला CW's प्रोपेलर लागले पाहिजे। हे प्रोपेलर सुद्धा ड्रोनला हवेमध्ये ठेवण्यासाठी मदत करतात। कधी जर आपलं प्रोपेलर डॅमेज झालं तर ड्रोनचा बॅलन्स आहे तो बिघडणार। त्याच्यामुळे जेव्हा कधी आपण फ्लाइंग करत असतो तेव्हा आपल्याला प्रोपेलर बरोबर आहे की नाही ते चेक करणे खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर ड्रोनमध्ये जो पार्ट्स आहे त्याच्यानंतर येते लँडिंग गिअर। आता लँडिंग गिअरचा वापर काय आहे की जेव्हा पण आपण ड्रोन शेतामध्ये उतरवतो किंवा कुठे पण उतरवतो, लँड करतो, त्या ठिकाणी त्याला समतोल जागी त्याला ठरण्यासाठी, थांबण्यासाठी जे मदत करतं त्याला म्हणतो लँडिंग गिअर। त्याच्या नावावरूनच आपल्याला समजू येते की ते खाली ठेवण्यासाठी, त्याला स्थिरता देण्यासाठी लँडिंग गिअरचा यूज केला जातो। त्याच्यानंतर हे झाले लँडिंग गिअर, त्याच्यासोबतच येतात व्हर्टिकल लँडिंग गिअर। ते सुद्धा ड्रोनला आणि फ्युजलेसशी कनेक्ट करण्यासाठी त्याचा मदत होतो। आता याच्याला काय काय कनेक्ट असतात, तुमचे लँडिंग गिअर असतात, व्हर्टिकल लँडिंग गिअर कनेक्ट असतात फ्युजलेसला, आणि तेच पूर्ण ड्रोन टँकला सुद्धा कनेक्ट असतात। म्हणजे पूर्ण एक समतोल ढाचा त्याचा या ठिकाणी तयार होतो। त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्या ड्रोनमध्ये GPS यूज होते, ज्याचा उपयोग आहे की तुम्हाला शेतामध्ये तुम्ही कुठे पण आहे, तुमच्या ड्रोनची लोकेशन, तुमचा ड्रोनचा एरिया, किती स्प्रेइंग झालेला आहे, किती बाकी आहे, त्या सर्व गोष्टी आपल्याला GPS द्वारे माहीत होते। म्हणजे GPSचा यूज असा आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली शेती किती आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपण मॅप करू शकतो। प्लस आपल्या ड्रोनमध्ये आपण ऑटो मोड, मॅन्युअल मोड या पद्धतीने सुद्धा फ्लाइंग करू शकतो। ऑटो मोडमध्ये काय असतं की आपण जेवढं आपलं शेत आहे, समजा 1 एकर फॉर एक्झाम्पल आपलं शेत आहे, ते आपण आखणी केलं तर आपलं ड्रोन ऑटोमॅटिक जाऊन ते क्षेत्र स्प्रेइंग करून येणार। तर हे आहे ड्रोनचे काही फीचर्स। सोबतच ड्रोनला कॅमेरा सुद्धा असतो, जेणेकरून तुमच्या समोर कुठलं ऑब्जेक्ट आहे, कुठलं क्रॉप आहे, समोर झाड आहे किंवा तार आहे, हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला कॅमेरा सुद्धा याच्यामध्ये दिलेला असतो। याची क्वालिटी तेवढी हाय लेवलची नाही आहे, पण बेसिक ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही या कॅमेराद्वारे बघू शकता। त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी बॅटरी लावण्यासाठी सुद्धा एक प्लेट असते। या प्लेटचा यूज असा आहे की याच्या ठिकाणी यावर आपण बॅटऱ्या लावत असतो। ॲट ए टाइम ड्रोनला 2 बॅटरी सेट लागत असतात, ज्याच्या मदतीने ड्रोन फ्लाय करत असते। आता बघायचं झालं तर बॅटरी जे आहे ते एका चार्जमध्ये 3 एकर क्षेत्रापर्यंत स्प्रेइंग करते। हे डिपेंड करते की आपण कुठली बॅटरी वापरतोय। मार्केटमध्ये खूप साऱ्या बॅटऱ्या अवेलेबल आहे, ज्या 1 एकर पण काढतात, 2 एकर पण काढतात। आपण ज्या ड्रोन सोबत बॅटऱ्या देतो त्या 3 एकर क्षेत्र तुमचं आरामात स्प्रेइंग करून देणार। त्याच्यानंतर ड्रोनला 4 नोझल्स असतात जे की स्प्रेइंग करण्यासाठी मदत करतात। आता या ठिकाणी 4 नोझल्स म्हणजे
हा या ठिकाणी एक, या ठिकाणी, या ठिकाणी व या ठिकाणी हे 4 नोझल असणार, समोरच्या बाजूला नसणार, कारण की मागे सुद्धा नोझल दिलेले आहे त्याच्यामुळे समोर नसणार. याच्यामध्ये फ्लॅट फॅन नोझल आपण यूज केलेले आहे, ज्याची मदत आपल्याला स्प्रेइंग करण्यासाठी होते. आता टँकमध्ये आपण 10 लिटर पाणी टाकलं, आपल्याला एका एकरासाठी लागणारं फर्टिलायझर टँकमध्ये टाकलं. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली जर बघितलं आपण तर याच्या ठिकाणी आपल्याला पंप दिलेला असतो. त्या पंपद्वारे जे काही आपलं फर्टिलायझर आहे ते या नळ्यामधून आपल्या नोझलपर्यंत येणार आणि तिथून स्प्रेइंग होणार. तर हे सिंपल अशा पद्धतीने या ठिकाणी ड्रोन जे आहे ते यूजमध्ये आणल्या जाते. सोबतच आपल्या ड्रोनमध्ये सेन्सरसुद्धा आपण दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तुमच्या समोर कुठलं झाड आलंय, तार आलाय, खांब आलाय तर त्यांना ॲटोमॅटिक डिटेक्ट करून ते ड्रोन थांबणार. याच्यासाठी तुम्हाला ऑब्स्टिकल सेन्सर आपण दिलेलं आहे, ज्याच्या यूजने तुमच्यासमोर कुठलंही ऑब्जेक्ट आलं ते ॲटोमॅटिक डिटेक्ट करून तुम्हाला तिथेच थांबणार. ऑटो मोडमध्ये जरी तुम्ही ड्रोन उडवत आहे, त्याच्यासमोर कुठलं पण ऑब्जेक्ट आलं ते ऑटोमॅटिक डिटेक्ट करून थांबून जाणार. त्याचसोबत याच्यामध्ये टेरेन सेन्सरसुद्धा आपण देतो, जेणेकरून तुमची जर जमीन समतोल नसेल, आबडखोबड जमीन असेल, त्या ठिकाणी ड्रोन ऑटोमॅटिक हाईट ॲडजस्ट करून त्या ठिकाणी स्प्रेइंग करणार. हा सुद्धा ड्रोनचा यूज आहे. आता फक्त ड्रोन ॲग्रिकल्चरमध्ये खूप साऱ्या एरियामध्ये यूज केलं जाते, जसं की स्प्रेइंगसाठी, युरिया, DAP यासारखे ग्रॅन्युअल स्प्रेड करण्यासाठी, किंवा तुमचं फिश पॉन्ड असेल त्या ठिकाणी तुम्हाला खाद्य टाकायचं असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपण ड्रोन यूज करू शकतो. सोबतच क्रॉप मॉनिटरिंगसाठी, इन्सेक्ट डिटेक्शनसाठी, डाटा कलेक्शनसाठी, व्हिडिओ शूटिंगसाठी, या सर्व यूजसाठी सुद्धा बरेचसे ड्रोन आता यूज केले जात आहे. फक्त ॲग्रिकल्चरमध्येच खूप सारा स्कोप आहे. सोबतच अलग अलग फील्डमध्ये सुद्धा ड्रोनचा आता वापर वाढत आहे. मिलिटरीमध्ये असो, तुमचं डिफेन्समध्ये झालं, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, या सर्वे असो, या सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा ड्रोनचा यूज आता वाढत आहे. तर याच्यामध्ये खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आहेत. जर तुम्हाला सुद्धा तुमचा ड्रोन व्यवसाय जर चालू करायचा असेल आणि याच्यातून चांगलं इन्कम जर जनरेट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा नंबर खाली दिलेला आहे, त्याच्यावर कॉल करू शकता आणि याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. हे आपण ड्रोनची एक सिरीज चालू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ड्रोन काही बद्दल माहिती भेटणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना कोणाला ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.